मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी अजितदारांची आठवण काढली। दुर्घटनेनंतर अजितदारांनी नाट्यगृहाला भेट दिली। नाट्यगृहासाठी तातडीने 25 कोटींचा निधी ते हयात असताना दिला असंही फडणवीस म्हणाले। कोल्हापुरात क्रिकेट स्टेडियमसाठी जागा दिली। कोल्हापुरात आधुनिक आणि सुंदर क्रिकेटचं स्टेडियम बांधणार असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। सभा मंडपाच्या बाहेर थांबलेल्या सगळ्या आमच्या कोल्हापूर वासियांनी लवकरात लवकर सभा मंडपामध्ये येऊन बसावं। या नाट्यगृहाला आग लागली त्यावेळी खरं म्हणजे आम्ही सगळेच या ठिकाणी होतो आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली आणि मंत्रिमंडळात आम्हाला सर्वांना सांगितलं की कोल्हापूरचं वैभव हे नाट्यगृह आहे। कोल्हापूरकरांचं प्रचंड प्रेम या नाट्यगृहावर आहे आणि कोल्हापूरला कलानगरी किंवा कलापूर हे जे नाव मिळालं त्याच्यामध्ये या नाट्यगृहाचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असल्यामुळे याचं पुनर्निर्माण करणं गरजेचं आहे आणि तात्काळ 25 कोटी रुपये हे त्या ठिकाणी आपण त्याकरता दिले। आम्ही कोल्हापूरला एक अतिशय सुंदर क्रिकेटचं स्टेडियम बांधण्याकरता जागा उपलब्ध करून दिली। छत्रपती संभाजीराजे आले होते आणि त्या ठिकाणी जी काही आपली संघटना आहे त्या संघटनेला आम्ही ते दिलेलं आहे आणि आता BCCIला आम्ही विनंती करणार आहोत आणि BCCIच्या माध्यमातून देशातलं एक सुंदर आणि आधुनिक अशा प्रकारचं क्रिकेट स्टेडियम हे आम्ही या कोल्हापूरमध्ये बांधणार आहोत। मागच्या वेळी जेव्हा अमितभाई आले होते त्यावेळेस चंद्रकांत दादांनी आम्ही सगळ्यांनी त्यांच्याशी चर्चा देखील केली आणि मला विश्वास आहे की BCCIच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं स्टेडियम आपल्याला या ठिकाणी बांधता येईल।